नमस्कार, माझ्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत एक अतिशय रिच, चॉकलेटी आणि सर्वांच्या आवडीची चॉकलेट आईस्क्रीम ब्राउनी फज डिलाईट. ही रेसिपी घरी अगदी सहज बनते आणि पार्टी, बर्थडे किंवा वीकेंड ट्रीटसाठी एकदम परफेक्ट आहे. चला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण एका बाउलमध्ये रिफाईंड तेल घेऊ. पाऊण वाटी दही घेऊ आणि त्यात 1 कप साखर आणि वरून 2 टीस्पून साखर अजून ॲड करू. हे सगळं एकत्र छान बीट करून घ्या. त्यानंतर मिश्रण हलके झाले की त्यात व्हॅनिला इसेन्सचा 1 चमचा घाला. नंतर त्यात कॉफी डिकॉक्शन घाला. 1 चमचा कॉफी पावडर घ्या. त्यात 2 ते 3 चमचे कडकडीत पाणी मिक्स करून घ्या. झाले तयार डिकॉक्शन. हे मिक्स करून घ्या. छान हलके होईस्तोवर फेटा. नंतर त्यात दीड वाटी मैदा, 1 चमचा बेकिंग पावडर, अर्धा चमचा बेकिंग सोडा घाला आणि 2 चमचे मिल्क पावडर घाला. हे कोरडे मिश्रण हळूहळू ओल्या मिश्रणात घाला. हलक्या हाताने फोल्ड करा. नंतर त्यात डार्क चॉकलेटचे तुकडे घालून मिक्स करा. मिश्रणात 1 कप दूध घालून रिबन कन्सिस्टन्सी येईपर्यंत हे मिश्रण व्यवस्थित छान असे मिक्स करून घ्या. नंतर एका साईडला टीन तयार करा. त्यातला तेल लावून घ्या आणि त्यात मैदा डस्ट करून टीन तयार करून घ्या. हे सर्व मिश्रण त्या टीनमध्ये छान ओतून घ्या. त्यावर चॉकलेट चिप्स गार्निश करा आणि OTG तोपर्यंत प्रीहीट केलेला जो OTG आहे 180 सेल्सिअस डिग्रीवर 10 मिनटं. तो प्रीहीट झाल्याच्या नंतर टीन OTGमध्ये ठेवा. नंतर टेम्परेचर पुन्हा सेट करा. 180 डिग्री सेल्सिअसवर 45 मिनटं केक चांगला बेक करून घ्या. केक बेक करून झाल्याच्या नंतर तो OTGमधून बाहेर काढा. चांगला थंड होऊ द्या. केक व्यवस्थितरित्या थंड झाला की तो तुम्ही थोडा वेळ तसाच एका कपड्याने झाकून ठेवा. म्हणजे वरचा जो सरफेस आहे तो कडक असा होणार नाही. नंतर केक छान असा थंड झाला, टीन बऱ्यापैकी थंड झाला की नंतरच तो मोल्डमधून बाहेर काढा, म्हणजेच डिमोल्ड करा. टीनच्या चारही बाजूला सुरीच्या सहाय्याने टीनच्या सर्व कडा मोकळ्या करून घ्या आणि केक डिमोल्ड करा. डिमोल्ड करून झाला की तुम्हाला हव्या त्या आकाराचे जे स्लाईस करायचे आहेत ते तुम्ही स्लाईस करून घेऊ शकता. हे स्लाईस तुम्ही नीट पहा की कसे व्यवस्थितरित्या पडतात. पण आपण जे चॉकलेट टाकलं आहे त्यामुळे ते व्यवस्थित कट करून घ्या. फटाफट कट करू नका, नाहीतर आपला स्लाईस मोडू शकतो. कारण का आपण त्याच्यामध्ये चॉकलेट्सचे चंक्स टाकलेले आहेत. हा पहा कसा छान दिसतो आहे की नाही. डिमोल्ड केलेला आपला ब्राउनीचा लोफ छानपैकी त्याचे आता मी स्लाईस करून घेणार आहे. हे स्लाईस करून झाले की त्यावर तुम्ही व्हॅनिला आईस्क्रीमचा स्कूप ठेवा. वरून स्कूप ठेवल्याच्या नंतर वरून चॉकलेट सिरप किंवा तुमच्याकडे तयार असेल चॉकलेटचं गनाश तर ह्याच्याने देखील तुम्ही ब्राउनीवरचं आईस्क्रीम गार्निश करू शकता. मैत्रिणींनो, अशा प्रकारे तुम्ही चॉकलेट आईस्क्रीम ब्राउनी फज डिलाईट घरच्या घरी हॉटेलसारखी चव तुम्ही तुमच्या घरातच आणू शकता आणि तुमच्या फॅमिलीबरोबर त्याचा आस्वाद घेऊ शकता. फजी ब्राउनी आणि थंडगार व्हॅनिला आईस्क्रीम हे कॉम्बिनेशन इतकं अप्रतिम लागतं की प्रत्येक घासात चॉकलेटची रिच चव अनुभवायला मिळते. ही रेसिपी एकदा नक्की करून पहा. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये तुमचं मत सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.
भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत आनंदात राहा, स्वादिष्ट पदार्थ बनवत राहा. धन्यवाद.